एखाद्याचा वापर करायचा, आपलं काम पूर्ण झालं की त्याला दुधातल्या माशीप्रमाणे काढून फेकून द्यायचंय, ही भाजपची प्रवृत्ती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार पात्रतेच्या मुद्द्यावर कोणता निकाल लागणार आहे हे भाजपला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे भाजपने आता अजित पवार यांचा वापर सुरू केलाय. अजितदादा म्हणजे भाजपासाठी यूज अँड थ्रो आहेत, त्यामुळे ते राज्याचे मुख्यमंत्री कधीच होऊ शकत नाही असं ठाम प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय. नागपुरात बोलताना ते म्हणाले की आमदार पात्रतेच्या मुद्द्यावर काय होऊ शकतं याची भारतीय जनता पार्टीला पूर्ण कल्पना आहे. भाजप केवळ सत्तेसाठी पापलेली आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी वापरलेल्या वाघनखांवरून राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर राज्यमंत्री दर्जा असलेल्या बच्चू कडू यांनी टीका केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वाघनख आणण्याबाबत करार करण्यासाठी मुनगंटीवार इंग्लंडला गेले होते. ते वाघनख न घेताच परत आले आहे. यावरून प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. सुधीर भाऊ वाघनख आणायला गेले होते, त्यांनी वाघनख तर आणलीच नाही, पण आता त्यांना खाजवायलाही नख राहिली नाही असा टोला बच्चू कडूंनी एका कार्यक्रमात लगावला. 50-60 लाख रुपये खर्च करून सुधीर मुनगंटीवार इंग्लंडला गेले आणि रिकाम्या हाताने परतले. ही बाब मला आवडली नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. हे काम फोनवरून देखील करता आलं असतं. मोदीजी डिजिटल इंडिया म्हणतात आणि आमचे मंत्री तिकडे व्यक्तिशः जातात आणि रिकाम्या हाताने परत येतात. सुधीर भाऊंनी असं करावं हे चुकीचं आहे. ते मोठे देशभक्त मंत्री आहेत अशी तीक्ष्ण टीका देखील केली. बच्चू कडू यांना सुधीर मुनगंटीवार यांनीही आडव्या हाताने घेतला आहे. एक व्हिडिओ प्रसारित करत मुनगंटीवार म्हणाले, बच्चू कडू यांनी असं उपहासात्मक बोलण्याची आवश्यकता नव्हती. उद्या ते आमदारकीच्या निवडणुकाही घेऊ नका असं म्हणतील, कारण आमदारकीच्या निवडणुकांसाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात. एका लोकसभेच्या निवडणुकीला 25 कोटींचा खर्च होतो. 20 वर्षातून एकदा निवडणुका घ्या अशी सूचना त्यांनी केली नाही. हे बरं झालं. अनेक वर्षे आमदार राहिलेल्या बच्चू कडू यांच्या ज्ञानावर देखील मुनगंटीवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलंय की खरं तर अशा प्रकारे ऑनलाईन MOU करता येत नाही. हे कदाचित त्यांना माहीत नसेल. अनेकदा आमदार विधिमंडळात निवडून येतात, पण माहितीच्या अभावी ते अशा पद्धतीने प्रतिक्रिया देत असतात. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्ट चंद्रपूरच्या वतीने 5 दिवसीय श्री माता महाकाली महोत्सवाचं आयोजन चंद्रपुरात करण्यात आले. 19 ते 23 ऑक्टोबर दरम्यान आयोजित या महोत्सवात विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. विविध विषयांवर व्याख्यान, कीर्तन, प्रवचन, जागरण आदी या महोत्सवाचे रंग राहणार आहे. हा महोत्सव चंद्रपूरकरांचा आपला महोत्सव असून प्रत्येक चंद्रपूरकरांनी या महोत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन मुख्य आयोजक आमदार किशोर जोरगेवार यांनी केलं आहे. पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त यांनी मॅडम कमिशनर या पुस्तकातून केलेल्या आरोपांनी राजकारण ढवळून निघालं आहे. दादा पालकमंत्री असा उल्लेख पुस्तकात असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील ते आरोप असल्याचे मानले जाते. अजितदादांनी या आरोपांचा इन्कार केला असून रुपालीताई चाकणकर यांनी सरळ आरोप सिद्ध करा, नाही तर मानहानीच्या दाव्यासाठी तयार राहा असा इशारा दिला आहे. राष्ट्रवादी कुणाची यावरून शरद पवार आणि अजित पवार गटात वाद सुरू आहेत. दोन्ही गटांनी सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन पक्षावर दावा सांगितलाय. दोन्ही गटाकडून मीच पक्षाचा अध्यक्ष असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे आता कोर्ट आणि आयोग काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी शरद पवार आणि अजितदादा यांच्या वादावर एक जालिम तोडगा सुचवला आहे. त्यामुळे शरद पवार हा तोडगा मान्य करतायत का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. रामदास आठवले हे नागपुरात आले होते, त्यावेळी ते बोलत होते, शरद पवार यांनी NDA मध्ये यावं, मग अजितदादा गट शरद पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मान्यता देईल, त्यामुळे वादच मिटेल असा जालिम उपाय रामदास आठवले यांनी सुचवलाय. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चांगले संबंध आहे. शिवाय शरद पवार यांनी 2014 मध्ये भाजप सरकारला पाठिंबा दिलाच होता, त्यामुळे पवारांनी NDA मध्ये यायला हरकत नाही असं आठवले यांनी म्हटलंय. काँग्रेसने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडामधून काँग्रेस नेते कमलनाथ निवडणूक लढवणार आहेत, तर बुधनी येथून भाजप नेते आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान निवडणूक लढणार आहे. मात्र काँग्रेसने शिवराज सिंह चौहान यांना चांगलीच डोकेदुखी दिली आहे. काँग्रेसने बुधनी येथून रामायण या लोकप्रिय मालिकेतील हनुमानाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्याला तिकीट दिलं आहे. त्यामुळे शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर मोठं
आव्हान उभं राहिलं असून भाजप ही निवडणूक कशी हाताळते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. काँग्रेसने अभिनेते विक्रम मास्ताल यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. मास्ताल यांना बुधनी येथून तिकीट देण्यात आलं आहे. मास्ताल हे लोकप्रिय अभिनेते आहेत. 2008 मध्ये आलेल्या रामायण मालिकेत मास्ताल यांनी हनुमानाची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांची ही व्यक्तिरेखा अधिकच गाजली होती. हिंदुत्वाचा पुरस्कार आणि रामनामाचा जयघोष करणाऱ्या भाजपसमोर आता मालिकेतील हनुमानाचं आव्हान उभं राहिल्याने बुधनी येथील निवडणूक अतिशय चुरशीची ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे.